19 इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याचा लेखी शासन निर्णय न दिल्यास आमरण उपोषण करणार. प्रभादेवी पूल प्रकल्पग्रस्तांचा राज्य सरकारला इशारा. मनमाडसह येवल्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. भारतातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 93 वर. कोरोनाचा धोका वाढत असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी 21 मे पासून अर्ज करता येणार. पहिल्या फेरीचे अंतिम गुणवत्ता यादी 3 जूनला जाहीर होणार. आजपासून सीईटी परीक्षा कक्षाकडून हरकती नोंदणीला सुरुवात होणार. पीसीबी गटातील विद्यार्थ्यांना नोंदवता येणार हरकती. मेट्रो 3 मध्ये अखेर वोडाफोनचं नेटवर्क उपलब्ध. प्रवाशांना काहीसा दिलासा. एअरटेल जिओच्या नेटवर्कची प्रतीक्षा. देशातील साखर उत्पादनात 58 लाख टन इतकी घट. 15 मे अखेर देशाचं एकूण साखर उत्पादनात 257.40 लाख टनांवर. जगात मेड इन इंडियाचा बोलबाला. स्मार्टफोन निर्यातीत भारताची झेप. भारताकडून 21.14 अब्ज डॉलर्स किमतीचे स्मार्टफोन्स निर्यात. हरियाणाच्या नूहमध्ये हेरगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणेने हेरगिरीच्या आरोपाखाली अजून एका आरोपीला अटक केली आहे. तर आरोपी हनीफवरती पाकिस्तानच्या सांगण्यावरून गुप्तहेरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला. तर हरियाणाच्या नूहमध्ये हेरगिरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे. हरियाणा पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणेने ही मोठी कारवाई केली आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली अजून एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपी हनीफवरती पाकिस्तानच्या सांगण्यावरून गुप्तहेरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. प्रशांतील रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. प्रशांत, परत एकदा मोठी कारवाई बघायला मिळते. आरोपी हनीफवरती पाकिस्तानच्या सांगण्यावरून गुप्तहेरी केल्याचा आरोप आहे. बरोबर, एक मोठी कारवाई म्हणता येईल. हेरगिरीच्या प्रकरणामध्ये भारतामध्ये अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हेरगिरी करणारा नोमान बद्दल मोठा खुलासा देखील समोर आलेला आहे. आपल्याला माहित असेल पाकिस्तानी हँडलर इक्बालशी संबंधित असलेल्या त्याच्या चॅटमधून खुलासा झालाय. ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात हा नोमान होता. नोमानकडून आर्मी कॅम्प परिसरातील काही छायाचित्र देखील त्या पाकिस्तानी हँडलरला पाठवल्याची माहिती देखील समोर आली आहे. आपल्याला माहित असेल की ज्योती मल्होत्राला गेल्या 3 दिवसापूर्वी तिला ताब्यात घेण्यात आलं. तिला अटक करण्यात आली. ती पाकिस्तानला देखील जाऊन आली होती. त्यानंतर आता दररोज एक नवीन खुलासे होत आहे ना. आज सकाळी जर बघितलं आपण, इक्बाल नावाचा जो हँडलर होता तो त्या गुप्तहेर खात्याच्या होता, त्याला ताब्यात घेण्यात आलं. तो लखनौमधून त्याला ताब्यात घेण्यात आलं. उत्तर प्रदेश एसआयटी त्याला ताब्यात घेतलं होतं. आता दुसरा जो आहे नोमानकडून ज्या पद्धतीने माहिती मिळते की तो इक्बालच्या संबंधित होता आणि इक्बाल सोबत त्यांनी मोठे खुलासे आणि मोठी माहिती, जी गुप्त माहिती आहे ते पाकिस्तानला पाठवण्याची माहिती पुढे आली आहे. अमित, निश्चित, त्यामुळे मोठी कारवाई म्हणावी लागेल. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर पुढची महत्त्वाची बातमी समोर येते. पाकिस्तानमधून भारतात ISI एजंटना प्रशिक्षण दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उत्तर प्रदेशच्या कैरानातील रहिवासी इक्बाल पाकिस्तानातील ISI एजंटना प्रशिक्षण देत होता. इक्बालने या कामांसाठी नोमान इलाही याला सुद्धा तयार केलं होतं. तर इक्बालच्या सांगण्यावरून नोमान 4 वेळेला पाकिस्तानला गेल्याचा दावा त्यानं केलेला आहे. जिकडे इक्बालने अनेक ISI लोकांसोबत नोमानची भेट घडवून दिली आहे. आणि इतकंच नाही तर ऑपरेशन सिंदूर दरम्यान ISI नोमानद्वारे जम्मू काश्मीरमधील वाहनांच्या मार्गांची माहिती मिळवत होता. तसंच सैन्याच्या हालचालींवरती सुद्धा माहिती मागवली जात असल्याचा धक्कादायक खुलासा आता समोर येतोय. तर हे सर्व संभाषण इंटरनेट कॉलिंगद्वारे केलं जात होतं. तर हेरगिरी प्रकरणामध्ये भारताने अनेक जणांना अटक केलेली आहे. यामध्ये हेरगिरी करणाऱ्या नोमानबद्दल मोठा खुलासा आता समोर आलाय. नोमानचा पाकिस्तानी हँडलर इक्बालशी असलेल्या चॅटमधून हा सगळा खुलासा झालाय. तो ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात नोमान आलेला होता. नोमानकडून आर्मी केंट परिसरातील काही छायाचित्र पाकिस्तानी हँडलर मागत असल्याची माहिती सुद्धा समोर आली.
तर अटकेत असलेल्या नोमानबद्दल आता नवे खुलासे समोर येत आहेत. पाक हँडलरच्या संपर्कात हा नोमान होता आणि गुप्त माहिती देण्याचा आरोप सुद्धा त्याच्यावरती आहे. तर युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर आता देशभरातून ISIच्या गुप्तहेरांचं अटक सत्र सुरू झालेलं आहे. उत्तर प्रदेशच्या ATSने पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIसाठी काम करणाऱ्या गुप्तहेर शेहजादला अटक केली आहे. तर आरोपी शेहजाद हा उत्तर प्रदेशातील रामपूरचा रहिवासी आहे. हा गुप्तहेर गोपनीय माहिती ISIला पाठवत होता. याशिवाय त्याने पाकिस्तानी एजन्सीच्या एजंटला मदत केल्याचा सुद्धा आरोप आहे. ATS कडून आता शेहजाद या गुप्तहेराची कसून चौकशी सुरू आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार शेहजाद हा सीमेवरती अवैध तस्करीच्या कामात असल्याची सुद्धा माहिती समोर येते. शेहजाद हा लपून छपून कॉस्मेटिक, मसाले, कपडे आणि इतर साहित्य सीमेच्या पलीकडे नेत होता. यावेळी त्याचा संपर्क हा ISIच्या एजंटसोबत आला आणि त्यानंतर पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सीसाठी काम करू लागला आहे. शेहजादने भारताच्या सुरक्षेसंदर्भातील गोपनीय माहिती ISIला पुरवल्याचा सुद्धा आरोप आहे. तसंच तो गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाकिस्तानमध्ये ये जा करत होता अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. तर हेरगिरीच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी मात्र मोठा खुलासा केलेला आहे. ज्योतीने कधीच आपल्याला कामाबद्दल कोणालाच माहिती सांगितली नाही अशी माहिती ज्योतीचे वडील हरीश मल्होत्रा यांनी दिली आहे. हर जी रात को ज्योति यहाँ पहुंची थी, आई थी, कैसे आई थी? रात को आई थी जी कपड़े लेने के लिए। कपड़े लेके चले गए। अच्छा, कितने पुलिसकर्मी रहे होंगे साथ में? मेरे ख्याल तो 2 तो लेडीज आई थी, 2 पता नहीं 3 वो थे पुलिस वाले। अच्छा, कितनी देर रहे होंगे लगभग आपके? वो मेरे ख्याल है जी 2:45 बजे आए थे, 2 बजे गए। क्या कोई इन्वेस्टिगेशन, कोई जांच, कोई तलाशी ली उन्होंने या कुछ? वो तो लड़की के कपड़े थे वो लेने वास्ते आई थी और कुछ को नहीं लेके गई। कोई बातचीत हो पाई आपकी उस मेरी वक्त? कोई बात नहीं हुई। वो अंदर ही गए, अंदर ही जो कुछ बात होनी थी उनकी होगी। मेरे को तो बाहर ही बैठा था, मैं तो यहीं, मेरे से कोई बात नहीं हुई, ना पहले हुई ना अब हुई। अच्छा, मेरे से इनसे कोई बात नहीं हुई नहीं हुई है। ना। अब तक की जो इन्वेस्टिगेशन है, जिस तरह के आरोप लग रहे हैं ज्योति पर, क्योंकि जिस तरह से जासूसी के आरोप लग रहे हैं, तो उसको लेकर अब आप मेरे को तो आज दिखाई जी टीवी में क्या हो रहा है क्या नहीं, जब मेरे को पता चला। पहले मेरे को ये पता नहीं था कि कहाँ जा रही है कहाँ नहीं जा रही। स्कूल के कोई दोस्त, यार दोस्त भी आए हैं उसकी गिरफ्तारी के बाद आपसे मिलने के लिए या पूछने के लिए, अंकल क्या हुआ, इस तरह की चीज़ें? ना जी ना, कोई नहीं आया। कोई नहीं आया? ना कोई आस पड़ोस के लोग? ना ना, डर के मारे आते नहीं, कभी हमारी फ़ोटो खींच के ले जाएं, ये तो मरे पड़े हैं हम और मर जाएं। डर के मारे नहीं आते ना, लोग पड़ोसी क्यों आए, कदे हम भी अंदर चले जाएं। अच्छा। डर तो लगता है जी उनको भी। सोशल मीडिया में वो कब से काम कर रही थी, आपको जानकारी थी पहले से? ये 1.5 साल हो गए तो छोटी मोटी मीडिया से वीडियो से बनाया करती, बाकी घर पे बैठी बैठी बनाया करती, बाकी पता करनी चाहिए थी। और पाकिस्तान जाती थी ये आपको पता था? दिल्ली का नाम बता के जाया करती थी। 2 दिन जाऊंगी, कदे 4 दिन में जाऊंगी, फिर 5 दिन में जाऊंगी, आज 5 दिन रुकूंगी। मेरे को तो इतना कह के जाया करती दिल्ली जाऊंगी। अच्छा, दिल्ली जाऊंगी ये कहते थे। हम्म। पाकिस्तान जाने का भी पता था आपको? पाकिस्तान गई थी? पाकिस्तान का नहीं पता था जी। अच्छा, पाकिस्तान से घूमने के बाद जब आई थी तब कुछ बताया कि आज मैं पाकिस्तान से आई हूँ? ना ना जी, इस चीज़ का कुछ नहीं लेना देना नहीं है मेरे पास, कोई मेरा मतलब ही नहीं है उससे। ना मैं पूछा नहीं करता उसको, बस इतनी घरेलू बात होया करती, बाकी कोई बात नहीं होया करती। तर ISI एजंट दानिश आतापर्यंत पकडण्यात आलेल्या सर्व गुप्तहेरांचा मास्टर माइंड आहे. पंजाबच्या मलेरकोटलापासून अटक करण्यात आलेला गजाला आणि यामीन मोहम्मद याच्या चौकशीतून मोठी माहिती समोर आली आहे. ISI एजंट दानिशच्या सांगण्यावरूनच यामीन मोहम्मद याने गजाला गुप्तहेर होण्यासाठी प्रशिक्षण दिलेलं होतं. गजाला आणि यामीन यांच्या मोबाईलमधून महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. तर यामीनच्या माध्यमातून गजाला दानिश पैसे पाठवत होता अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. तर इकडे युट्यूबर ज्योती मल्होत्राला मेटा कंपनीने मोठा दणका दिलेला आहे. मेटाने ज्योतीचं इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड केलंय. तर हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर ज्योती विरोधात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट आता सस्पेंड केलंय. मेटाची ज्योती मल्होत्रावरती मोठी कारवाई बघायला मिळते. मेटाचा ज्योती मल्होत्राला मोठा दणका बघायला मिळतोय. ज्योती मल्होत्राचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते आता सस्पेंड करण्यात आलेलं आहे. मेटाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मेटाकडून ज्योती मल्होत्रावरती ही मोठी कारवाई म्हणावी लागेल.
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्यात आली. तिची कसून चौकशी सुरू आहे. यामधून आपण मोठे खुलासे होताना सुद्धा बघतो. दरम्यान मेटाची ज्योती मल्होत्रावरती कारवाई बघायला मिळते. ज्योतीचं इंस्टाग्राम अकाउंट जे आहे ते आता सस्पेंड करण्यात आलेलं आहे. संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याबद्दलचा तिच्यावरती आरोप आहे आणि पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप तिच्यावरती करण्यात आलेला आहे. दरम्यान पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप युट्यूबर ज्योती मल्होत्रावरती आहे आणि अटकेनंतर ज्योतीची पाकिस्तानी बहीण तिच्या समर्थनासाठी पुढे आलेली आहे. पाकिस्तानी पत्रकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिरा बलूद हिने सोशल मीडियावरती पोस्ट करत ज्योतीच्या अटकेला विरोध केलेला आहे. याशिवाय ज्योतीचं नाव न घेता बतूलने भारत सरकारवरती निशाणा साधलेला आहे. भारत सरकार युट्यूबर्सना टार्गेट करत असल्याचा आरोप तिनं केला आहे. तर ज्योती मल्होत्रा काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानला हिरा बतूलला भेटलेली होती आणि त्यावेळेला ज्योतीने सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत एकमेकांना बहीण असल्याचं सांगितलेलं होतं. तर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला अटक केली आणि तिच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक माहिती समोर येते. ज्योती मल्होत्राचा पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि पत्रकारांशी सुद्धा संबंध होते. आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून ज्योती भारताची अनेक गोपनीय माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवत होती आणि गोपनीय माहिती ती ISI पर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून पोहोचवत होती. ज्योती मल्होत्राने पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात सुद्धा सोशल मीडियावरती एक पोस्ट केलेली आणि त्यामध्ये दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख न करता या हल्ल्यासाठी पाकिस्तान जबाबदार असल्याचा कुठलाही उल्लेख तिने केलेला नाहीये. तर दुसरीकडे तिची मानलेली बहीण हिरा बतूल अटारी वाघा बॉर्डरवरील भारतीय सुरक्षा चौकी दाखवत असल्याचं दिसून येत आहे. तर ज्योतीच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल करण्यासाठी पाकिस्तानी इन्फ्लुएन्सर तिची मदत करत होते अशी माहिती सुद्धा समोर आली आहे. ज्योतीने जम्मू आणि काश्मीरला जोडणाऱ्या कांजीकुंड परिसरातील फोटो शेअर केला होता. हा संशय त्यामुळे आणखीन वाढलेला आहे. पाकिस्तानातील लोकांनीही या पोस्टवरती कमेंट केल्यात. तर कांजीकुंड हा एक अतिशय संवेदनशील असा परिसर म्हणून ओळखला जातो. तर हेरगिरी प्रकरणात अटक झाल्यानंतर कौशल्य ट्रिप या ट्रॅव्हल कंपनीने ज्योती मल्होत्रासोबत आपले व्यावसायिक संबंध संपवलेले आहेत. कौशल्य ट्रिप या कंपनीने सोशल मीडियावरती ज्योतीसोबत कोलॅबरेशन केलेलं होतं. कंपनीने ज्योतीसोबत तयार केलेले सर्व ट्रॅव्हल व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आता डिलीट केलेले आहेत. कौशल्य ट्रिपने ज्योती मल्होत्रासोबत अमृतसर, केरळ, थायलंडसह 4 ठिकाणी कोलॅबरेशन केलेलं होतं. पुढची मोठी बातमी बघूया. हरियाणातल्या सोनीपतमधल्या एका खाजगी विद्यापीठातील प्रोफेसर अली खान मेहमुदाबाद याला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे. ऑपरेशन सिंदूरबद्दल सोशल मीडियावरती केलेल्या आक्षेपार्ह पोस्टनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. तर अली खान याला कोर्टात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हरियाणाच्या महिला आयोग चेअरमन रेणू भाटिया यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह पोस्ट करण्यात होती आणि या पोस्टनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी सध्या 5 दिवसांची पोलीस कोठडी याला सुनावण्यात आलेली आहे.